तर फर्स्ट आपण काय करू, रिॲक्ट जेचं एक ऍप्लिकेशन काय करणार आहे, क्रिएट करू. आणि इथे कमांड टाकणार आपण npm create void@latest. आणि पुढे काय असतं आपल्या प्रोजेक्टचं नाव. जसं की मी प्रोजेक्टला नाव देतो आज, जो आपला कॉन्सेप्ट आहे यूज कॉन्टेक्स्ट, तेच मी काय करतो त्या आपल्या प्रोजेक्टला नाव देतो. जसं की यूज कॉन्टेक्स्ट डॅश ऍप. देन एंटर केलं इथे. ठीक, ऍप्लिकेशन आपलं काय झालं इथे क्रिएट झाले. त्यानंतर मी इथे करतो एकदा कंट्रोल सी, स्क्रीनला क्लिअर करण्यासाठी CLS. आणि इथे कमांड टाकतो मी cd म्हणजे काय, चेंज डायरेक्टरी. चेंज डायरेक्टरी कोणती, चेंज डायरेक्टरी यूज कॉन्टेक्स्ट डॅश ऍप. एंटर केलं, देन स्क्रीनला क्लिअर. आणि थर्ड कमांड असते आपले कोड पेस्ट डॉट. याने काय होणार की आपला जो काही प्रोजेक्ट क्रिएट झालाय किंवा जे काही आपलं इन्व्हायरमेंट क्रिएट झालंय ते काय होईल, VS कोडच्या साईटला ओपन होईल. ठीक आहे, ते VS कोडला ओपन झालंय. मग VS कोडला ओपन झाल्यानंतर मी इथे काय करतो की फर्स्ट आपला जो काही SRC नावाचा फोल्डर आहे, त्या फोल्डर मध्ये जो काही आपला बाय डिफॉल्ट कोड येतो, तो कोड मी फक्त काय करतो, जस्ट रिमूव्ह करतो. आणि इथे सिंपल एक H1 मध्ये मी असं टेक्स्ट राईट करतो. जसं की आपण एक H1 घेतला आणि त्यामध्ये मी राईट करतो वेलकम टू React.js. ओके. त्यानंतर जो काय बाय डिफॉल्ट कोड आलाय तो पण आपण रिमूव्ह करून टाकू आणि हा वरचा आपण रिमूव्ह केला. त्यानंतर जी काही CSS आहे app.css फाईल मधली ती पण रिमूव्ह करतो आणि index.css फाईल मधली, दोन्ही फाईल मधली CSS रिमूव्ह केली फक्त मी. ओके. त्यानंतर जो काय आपला प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टला पाहण्यासाठी किंवा त्याला रन करण्यासाठी आपल्याला CMD मध्ये कमांड टाकावी लागते, npm run dev. जशी आपण हे कमांड टाकतो की आपल्याला काय भेटते, एक URL भेटते. म्हणजे ह्या URL ला आपला जो काही प्रोजेक्ट आहे तो काय होणार आहे, इथे रिफ्लेक्ट होणार आहे. मग ती सिंपल URL मी कॉपी करू शकतो किंवा त्याच्यावर क्लिक करून डायरेक्टली मी कुठे येऊ शकतो, ब्राउझरला. जसं मी ब्राउझरला आलो तर आपल्याला इथे H1 मध्ये वेलकम टू React.js असा H1 शो झालाय. ओके. नॉर्मल हे सगळी स्टेप सर्वांना जमेल. ओके. ठीक आहे. तर आपण लास्ट लेक्चर मध्ये एक प्रॉप्स नावाचा कॉन्सेप्ट पाहत होतो. ठीक आहे. त्यामध्ये तुम्हाला मी डिफरंट दाखवतो. डिफरंट मध्ये त्यामध्ये आपण काय करू, एक एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे. VS कोड मध्ये येऊन मी काय करतो, सिंपल जो काय आपला प्रोजेक्ट आहे SRC फोल्डर, त्या SRC फोल्डर मध्ये मी असे काय करतो, 4 कंपोनंट बनवतो. कंपोनंट म्हणजे काय की आपले कंपोनंट म्हणजे आपण त्याला पेजेस म्हणतो किंवा आउटपुटची स्क्रीन बोलतो. ठीक आहे. मग जस्ट मी काय करतो, इथे 4 कंपोनंट बनवतो. जसं की कंपोनंट फर्स्ट आहे त्याला नाव देतो. ठीक आहे. SRC वर क्लिक केलं, इथे न्यू बटनावर क्लिक करून कंपोनंट A डॉट JSX असं मी त्याला काय दिलं, नाव दिलं फाईलला. ओके. आणि जो काही कंपोनंट आहे त्यानंतर अजून एक मी बनवतो, त्या फाईलला नाव देणार मी कंपोनंट B डॉट JSX. त्यानंतर अजून एक बनवतो कंपोनंट C डॉट JSX. आणि त्यानंतर अजून एक बनवायला घेतो मी, जसं की त्याला नाव देणार मी कंपोनंट D डॉट JSX. असे मी किती 4 फाईल बनवल्या आणि चारही फाईलला नाव काय दिलं मी इथे, कंपोनंट A डॉट JSX, कंपोनंट B डॉट JSX आणि कंपोनंट C डॉट JSX. आणि लास्ट वाली बनवली कंपोनंट D डॉट JSX. ओके. मग त्यानंतर मी काय करतो, इथे जस्ट कंपोनंट A मध्ये जो काय त्याचा कोड असतो किंवा जो आपण कंपोनंटचा कोड राईट करतो तो मी इथे राईट करतो.
जसं की फंक्शन त्या कंपोनंटचं नाव काय राहणार, जे आपण फाईल नेम दिलंय तेच आपल्या कंपोनंटला नाव राहणार आहे. राऊंड ब्रॅकेट ओपन, कर्ली ओपन अँड क्लोज. आणि तो कंपोनंट आपल्याला रिटर्न करणार जसं की जस्ट H1 मध्ये मी रिटर्न करतो कंपोनंट ए म्हणून, किंवा मी काय करतो याला सिंपल एक डिव घेतला, त्या डिवला मी क्लास दिला बॉक्स, आणि त्या बॉक्सच्या आतमध्ये H1 त्यामध्ये H1 कंपोनंट ए असं मी टेक्स्ट राईट केला. मग हा कंपोनंट आपल्याला आउटपुट पेजला दाखवायचा असेल तर इथे आपल्याला राईट करायला लागते एक्सपोर्ट डिफॉल्ट आणि कंपोनंटचं नाव, जसं की आपल्या कंपोनंटचं नाव आहे कंपोनंट ए नाव आहे. ओके, मग जसा मी कंपोनंट ए मध्ये कोड राईट केलाय ऍज इट इज मी कोड कुठे राईट करणार कंपोनंट बी मध्ये. फक्त इथे चेंज काय होणार, जे आपलं कंपोनंट नेम आहे ते कंपोनंट नेम काय होणार, फक्त इथे चेंज होणार. एच्या जागी फक्त राहणार फक्त एच्या जागी काय राहणार बी राहणार. त्यानंतर कंपोनंट सी मध्ये पण ऍज इट इज सेम राहणार इथे कोड, तो पण फक्त कंपोनंट जे काही नेम आहे कंपोनंट तिथे फक्त एच्या जागी मी करतो इथे सी. त्यानंतर कंपोनंट डी मध्ये पण सेम स्टेप. ओके, आता जस्ट मी इथे काय केले, 4 कंपोनंट बनवले, कंपोनंट ए, कंपोनंट बी, कंपोनंट सी आणि कंपोनंट डी, असे मी 4 कंपोनंट बनवले. ओके, जसं ह्याला सेव्ह करतो सगळ्यांना आणि ब्राउझरला येऊन एकदा मी रिफ्रेश करून चेक करतो, तर मला आउटपुटला शो झालं इथे वेलकम टू रिॲक्ट जे शो झाले. ओके, मग मला इथे काय करायची की इथे कंपोनंट 1 हा मला काय झाला पाहिजे, शो झाला पाहिजे. मग आपल्याला माहितीये की बाय डिफॉल्ट पेज आपलं कोणतं शो होतं, app.jsx. ओके, मग app.jss मध्ये मी काय करतो की जो काही कंपोनंट ए आहे त्याला मी इथे कॉल करतो. मग त्याला कॉल करण्याचे आपल्याकडे 2-3 स्टेप आहे. जसं की आपण त्याला मॅन्युअली इम्पोर्ट कंपोनंटचं नाव काय ए असं आपण त्याला काय करू शकतो, इम्पोर्ट करून ऍज अ त्याचा एक टॅग असा राईट करू शकतो. केला मी इथे टॅग सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो आणि इथे रिफ्रेश केलं तर काय झालं, इथे कंपोनंट ए शो झालाय. ओके, मग मी काय करतो, जी आपली index.css फाईल आहे ना त्यामध्ये मी थोडासा कोड राईट करतो. कोणता कोड, जसं की आपण हा बॉक्स बनवलाय त्या बॉक्सला मी काय करतो इथे डिझाईन देतो. जसं की त्या क्लासला टार्गेट करण्यासाठी डॉट बॉक्स कर्ली ओपन अँड क्लोज, आणि त्या बॉक्सला मी थोडीशी देतो इथे बॉर्डर. जसे की बॉर्डर देऊ आपण त्याला 2 पिक्सल, त्याची टाईप असेल सॉलिड, आणि त्याला कलर देऊ आपण इथे रेड कलर. ओके, त्यानंतर ह्याला मी थोडीशी बॅकग्राऊंड कलर देतो, जसं की बॅकग्राऊंड कलर देऊ आपण इथे पिंक, आणि त्याला थोडीशी मी पॅडिंग देतो, जसं की पॅडिंग देऊ आपण जस्ट 10 पिक्सल, 100 नाही 10 पिक्सल. ओके, जस्ट मी अशी काय दिली, त्याला थोडीशी स्टायलिंग दिली. ओके, जसं मी आउटपुट पेजला आलो आणि इथे रिफ्रेश केलं तर इथे बघा जो आपला कंपोनंट ए होता त्याला काय झाली, पॅडिंग, बॉर्डर आणि बॅकग्राऊंड कलर भेटलाय. ओके, कोणाला की कंपोनंट ए मध्ये आपण बॉक्स बनवला होता, फक्त त्याला ऍज अ एक डिझाईन दिली. आणि जो काही कंपोनंट ए आहे तो कंपोनंट ए आपण काय केलाय app.jss मध्ये काय केलाय, कॉल केलाय आणि ऍज अ त्याचा एक टॅग म्हणून राईट केलाय. त्यानंतर मी काय करतो की जो आपला कंपोनंट ए आहे त्या कंपोनंट ए मध्ये मी कंपोनंट बी ला कॉल करतो. जसं की मी त्याचा टॅग राईट करायला गेलो की मला ऑटो सजेशन येऊन जाईल इथे, जसे की सी कंपोनंट बी, तर इथे बघा वर ऑटोमॅटिकली काय झालं इथे इम्पोर्ट झालं. मी फक्त त्याचा टॅग काय करतो इथे क्लोज करतो. म्हणजे कंपोनंट ए मी कुठे राईट केला app.jss मध्ये, आणि कंपोनंट ए मध्ये बी कंपोनंटला कॉल केलं, आणि बी मध्ये कुणाला कॉल करणार, कंपोनंट सी ला कॉल करणार मी इथे, जसं की कंपोनंट सी, आणि कंपोनंट सी मध्ये कुणाला कॉल करणार मी, कंपोनंट डी ला कॉल करणार. ओके, तर मी आउटपुट पेजला येतो एकदा आणि इथे रिफ्रेश केलं तर बघा ह्या प्रकारे असं काहीतरी झालंय. आपण काय केलंय, ऍप जी काय कंपोनंट ए आहे त्या कंपोनंट ए ला आपण app.jss मध्ये राईट केलंय. ओके,
आणि जो काही कंपोनंट बी आहे त्या कंपोनंट बी ला आपण कुठे बोलवलंय, ए मध्ये बोलवलंय, आणि कंपोनंट सी ला आपण कशात बोलवलंय, बी मध्ये, आणि डी ला सी मध्ये. ओके, समजते? थोडं कन्फ्युज होत असेल, बाउन्स होत असेल. जस्ट काय केलंय मी की app.jss मध्ये कंपोनंट ए राईट केलाय, आणि कंपोनंट ए मध्ये बी राईट केलाय, आणि बी मध्ये सी राईट केलाय, आणि सी मध्ये डी राईट केलाय. ह्या प्रकारे मी असं काहीतरी कंपोनंट कॉल केले, तर आपल्याला रिझल्ट असा भेटतोय. म्हणजे कंपोनंट ए च्या आतमध्ये बी आहे, बी च्या आतमध्ये सी आहे, आणि सी च्या आतमध्ये डी आहे, असं आपण काहीतरी राईट केलंय. ओके, कन्फ्युज होण्यासारखं काही नाहीये ह्यामध्ये. जस्ट ए मध्ये बी कॉल केलाय, बी मध्ये सी केलाय, सी मध्ये डी केलाय. जसं की तुम्हाला हे पाहायला भेटत असेल की हा सर्कल बघा तुम्ही आता. जसं की तुम्ही हा बॉर्डर बघता ना, तर या पाहिजे मेन बॉर्डर कशाची, ए ची. ए च्या आतमध्ये कोण आहे, बी हा एक ए चा चाइल्ड म्हणून झालाय. ओके, आणि बी चा चाइल्ड कोण झालाय, सी झालाय, आणि सी चा चाइल्ड कोण आहे, डी. म्हणजे आपण एकाच्या आतमध्ये एक असं काहीतरी कॉल केलंय. ओके, जस्ट कॉम्प्लिकेट नाहीये काही. मग त्यानंतर मी काय करतो, जो काय ए नावाचा कंपोनंट आहे, त्या ए नावाच्या कंपोनंट मध्ये मी एक सिंपल व्हेरिएबल बनवतो. मग आपल्याला माहिती आहे व्हेरिएबल कसा बनवायचा, की व्हेरिएबल बनवण्यासाठी कॉन्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट, त्या व्हेरिएबलला मी नाव देतो युजर, आणि त्याचं एक असेल सेट युजर नावाचं फंक्शन. कुठे बनवलंय मी इथे, की कंपोनंट ए मध्ये बनवलंय, आणि इथे यूज स्टेट, त्यामध्ये बाय डिफॉल्ट व्हॅल्यू आपण टाकू एबीसी. जस्ट एबीसी मी वैसी व्हॅल्यू टाकली इथे. ओके, आणि मग जी काही आपला हा युजर आहे, तो युजर मी काय करतो, कंपोनंट ए मध्ये असा प्रिंट करण्याचा प्रयत्न करतो. जसं की मी H2 घेतला, कर्ली ओपन केला, क्लोज केला, आणि ह्यामध्ये मी केलं राईट युजर. जसं मी इकडे आलो आउटपुट पेजला, रिफ्रेश केलं, तर इथे बघा कंपोनंट ए मध्ये आपला काय झालाय, एबीसी हा युजर काय झालाय इथे प्रिंट झालाय. ओके, मग त्यानंतर मला काय करायचे, जो हा कंपोनंट ए मध्ये आपण जो व्हेरिएबल बनवलाय, कोणता व्हेरिएबल, हा युजर नावाचा व्हेरिएबल बनवलाय, तो व्हेरिएबल मला काय करायचा आहे, ऍज अ बी कंपोनंट मध्ये पास करायचा आहे. मग आपण लास्ट लेक्चर मध्ये प्रॉप्स नावाचा काहीतरी कॉन्सेप्ट पाहिला. ओके, त्यामध्ये आपण काय करायचं, डेटा पाठवण्यासाठी जो काही कंपोनंटला डेटा पाठवायचा तिथे आपण असं नेम राईट करायचं, नेम इक्वल टू, आणि जो डेटा पाठवायचा तो डेटा असं देत होतो. ओके, मग आपल्याला काय करायची, की जो काय कंपोनंट ए मध्ये आपण हा युजर नावाचा व्हेरिएबल बनवलाय, तो मला काय करायची, ह्या बी कंपोनंटला पास करायची. मग त्यासाठी मी इथे काय करतो, फक्त एक नेम द्यायला लागणार, युजर इक्वल टू, जसं आपण लास्ट लेक्चर मध्ये मी नेम दिलतं. ठीक आहे, जिथे नेम दिलतं तुम्ही इथे काही पण देऊ शकतात, एज द्या, त्यानंतर तुम्हाला वाटलं सपोज काही नाव द्यायची ते नाव देऊ शकता तुम्ही. मी सपोज इथे देतो युजर इक्वल टू, कर्ली ब्रॅकेट मध्ये आपल्याला कोणता डेटा पास करायची, हा युजर व्हेरिएबल. मग मी फक्त इथे युजर व्हेरिएबल पास केला, आणि जो काही कंपोनंट बी आहे त्या कंपोनंट बी मध्ये आपल्याला तो डेटा कॅच करण्यासाठी आपल्याला इथे प्रॉप्स मध्ये भेटतो, बरोबर ना. मग जो आपण डेटा पाठवलाय तो कॅच करण्यासाठी आपण इथे राईट करणार प्रॉप्स. ओके, आणि मग जो काही आपल्याला डेटा पाठवलाय आपण कंपोनंट ए मधून, तो आपल्याला कशात भेटलाय, ह्या प्रॉप्स मध्ये बी कंपोनंट मध्ये भेटलाय. जस्ट मी इथे H2 राईट केला, कर्ली ओपन केला, क्लोज केला, आणि इथे प्रॉप्स मधून युजर आपल्याला प्रिंट करायचा आहे. सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, तर इथे बघा जो कंपोनंट मध्ये ए मध्ये आपण जो एबीसी नावाचा युजर बनवला होता, तो काय केला आपण कंपोनंट बी ला प्रॉप्स थ्रू एबीसी नावाचा युजर पास केला. ओके, मग त्यानंतर आता काय करायची, जो काय कंपोनंट बी आहे त्या कंपोनंट बी कडून आपल्याला सी कडे पाठवायचा आहे. मग त्यासाठी आपण काय करणार, प्रॉप्सचाच यूज करणार. जसं की इथे कंपोनंट सी आहे, मग मी इथे राईट करतो युजर इक्वल टू कर्ली ओपन अँड क्लोज, काय पास करायची, त्या प्रॉप्स मधून आपल्याला युजर पास करायची. कुणाला केला आपण, कंपोनंट सी ला, आणि कंपोनंट सी मध्ये तो कॅच करण्यासाठी आपल्याला इथे राईट करावं लागेल प्रॉप्स. ठीक आहे, अरे जास्त झालं का, ठीक आहे, प्रॉप्स राईट केला. ओके, आणि इथे जस्ट मी काय करतो H2 मध्ये
प्रॉप्स मधून आपल्याला प्रिंट करायची युजर. जसं सेव्ह केलं आउटपुट पेजला आलं. तर इथे बघा कंपोनंट सी मध्ये पण काय झालाय, तो युजर आपल्याला भेटलाय. म्हणजे आपण काय केलंय, जो काय ए कंपोनंट होता तिथे आपण एक व्हेरिएबल बनवला युजर नावाचा. ओके, तिथे पण प्रिंट केला. मग तो ए नावाचा जो काही युजर होता तो युजर आपण काय केला, बी कंपोनंटला पाठवला. आणि बी कंपोनंट कडून कुणाला पाठवला, सी कंपोनंटला. आणि सी कंपोनंटनी कुणाला पाठवायचं आहे, ह्या डी कंपोनंटला. मग त्यासाठी आपण काय करणार, सी कंपोनंट मध्ये आलो आणि इथे मी राईट केलं जस्ट युजर इक्वल टू कर्ली ओपन अँड क्लोज. काय पाठवायची, प्रॉप्स मधून आपल्याला युजर पाठवायची. मग कंपोनंट डी मध्ये आपल्याला त्याला व्हेरिएबलला कॅच करण्यासाठी इथे राईट करायचे प्रॉप्स. आणि त्याला प्रिंट करण्यासाठी जस्ट h2 घेतला, कर्ली ओपन केला, क्लोज केला. प्रॉप्स मधून आपल्याला युजर प्रिंट करायची. जसे इथे आलो तर इथे बघा भेटलाय आपल्याला एबीसी हा युजर. आपण काय केलंय, कंपोनंट ए मध्ये युजर नावाचा व्हेरिएबल बनवला. तो व्हेरिएबल आपण कंपोनंट बी ला पाठवला. बी कडून कुणाला पाठवला, सी कडे पाठवला. आणि सी कडून कुणाला पाठवला, डी कडे पाठवला. म्हणजे जो काय आपला हा ए झाला, तो काय झाला, ए नी काय केलं, पॅरेंट आहे हा. पॅरेंट कडून काय केलं, ठीक आहे, एचा चाइल्ड कोण आहे, बी. बी चा चाइल्ड कोण आहे, सी. आणि सी चा चाइल्ड कोण आहे, डी. अजून डी चा कोण चाइल्ड असता, ई वगैरे, तिकडे पण आपण डेटा पाठवला असता. समजतं इथे कॉन्सेप्ट. ह्या कॉन्सेप्टला बोलतात प्रॉप्स ड्रिलिंग. ऑनलाईन मेंबर समजतंय. इथे आपण काय करणार की ए कडून बी ला पाठवणार, बी कडून सी ला आणि सी ला डी ला. ह्या मेथडला म्हणतात प्रॉप्स ड्रिलिंग. पण जी काही आपली ही मेथड आहे ती काय झाली, कॉम्प्लिकेट होतीये. जसं की आपल्याकडे आता 4च पेज आहे, भविष्यात जाऊन वाढले तर तिथे कॉम्प्लिकेट होणार आहे. मग आपण काय करणार आहे, जी काही यूज कॉन्टेक्स्ट जी काही मेथड आहे त्या मेथडने आपण काय करतो, डायरेक्टली असा डेटा घेणार आणि डायरेक्ट आपण डेटा कोणाला देणार, डी ला. ओके, आता ही कशी मेथड यूज करायची ते तुम्हाला जस्ट सांगतो. ओके, त्यासाठी काय करायचे फक्त, की जो जसं की आपण यूज स्टेट कशाला यूज करतो, की व्हेरिएबल बनवण्यासाठी. जसं त्याला इम्पोर्ट केलं, त्यानंतर आपल्याला यूज इफेक्टची गरज पडली तर त्याला आपण इम्पोर्ट करतो. जसं ॲक्झॉस्टची गरज पडली तर त्याला आपण इम्पोर्ट करतो. मग त्याच प्रकारे आपल्याला एका पॅकेजची किंवा आपण त्याला एक मॉड्यूलची काय आपल्याला गरज आहे, त्यासाठी मी त्याला काय करणार, इम्पोर्ट करणार. जसं की इम्पोर्ट, काय इम्पोर्ट करायची, आपल्याला इम्पोर्ट करायची क्रिएट कॉन्टेक्स्ट. काय इम्पोर्ट करायचे आपल्याला, क्रिएट कॉन्टेक्स्ट. असं मी त्याला काय केलंय, इम्पोर्ट केलंय. आता मी त्याचा यूज करतो. मग यूज करण्यासाठी काय करायचं, सिंपल असं एक इथे राईट करायची एक्सपोर्ट. एक्सपोर्ट म्हणजे काय, ह्याला पाठवून द्या. जसं की आपण इथे करतो एक्सपोर्ट डिफॉल्ट. जसं ना इथे बघा एक्सपोर्ट डिफॉल्ट आणि कंपोनंट. म्हणजे काय केले, जो हा आपला हा कंपोनंट आहे त्याला काय करा, आउटपुट पेजला शो करण्यासाठी पाठवून द्या. मग मी इथे काय केलं, एक्सपोर्ट कॉन्स्ट. आणि इथे मी राईट करतो युजर कॉन्टेक्स्ट नावाचा एक व्हेरिएबल. आता हा एक्सपोर्ट का राईट केलंय मी तुम्हाला सांगतो 2 मिनिटात. ओके, इथे काय केलं, मी जस्ट एक व्हेरिएबल घेतला, त्या व्हेरिएबलला नाव ठेवलं युजर कॉन्टॅक्ट. आणि जो आपण हा क्रिएट कॉन्टॅक्टला आपण इम्पोर्ट केले त्याला काय करायचं, याचं ह्याच्या पुढे राईट करायचं. फक्त कर्ली ओपन कर, सॉरी राऊंड ब्रॅकेट ओपन करायचा, क्लोज करायचा. एवढी मेथड राईट केली बस. ह्याच्यानंतर काय नाही. ह्यानंतर काय करायची, की आपल्याला कोणता डेटा पाठवायचा आहे, हा युजर नावाचा व्हेरिएबल पाठवायचा. मग त्यासाठी काय करायचं, जो आपण हा युजर कॉन्टॅक्ट नावाचा व्हेरिएबल बनवलाय त्याला काय करायचं, ऍज अ एक टॅग म्हणून राईट करायची. जसं की मी इथे युजर कॉन्टॅक्ट आणि इथे करायचं राईट डॉट प्रोव्हायडर. आणि त्याचा टॅग मी काय केला, इथे जस्ट क्लोज केला. म्हणजे आपण जो हा व्हेरिएबल बनवलाय ना त्या व्हेरिएबलचाच मी काय केलं, इथे टॅग राईट केलाय. आणि तिथे डॉट देऊन काय केलंय, प्रोव्हायडर राईट केले. ओके, आणि या प्रोव्हायडरच्या आतमध्ये आपल्याला व्हॅल्यू द्यावी लागते. जसे की मी इथे व्हॅल्यू देतो. म्हणजे व्हॅल्यू काय, की आपल्याला कोणता डेटा पाठवायचा आहे, कोणता डेटा प्रोव्हाइड करायचा आहे, तो डेटा काय करायचा, ह्या व्हॅल्यू मध्ये राईट करायचा. मग आपल्याला हा व्हेरिएबल काय करायचा आहे, प्रोव्हाइड करायचा किंवा पाठवून द्यायचा आहे.
मग इथे जस्ट मी काय केलं, युजर राईट केलं. आता कुणाला डेटा प्रोव्हाइड करायचा आहे, आम्हाला डेटा प्रोव्हाइड करायचा आहे ह्या डी नावाच्या कंपोनंटला. मग त्यासाठी काय करायचं, इथे जस्ट जो काही डी नावाचा कंपोनंट आहे तो डी नावाचा कंपोनंट ह्या टॅगच्या आतमध्ये राईट करायचा. जसं की मी इथे राईट करतो, कंपोनंट डी ला इम्पोर्ट करून राईट करतो. ओके, बस एवढाच मेथड. म्हणजे आपण काय केलंय, एक युजर कॉन्टॅक्टला इम्पोर्ट करून त्याला काय केलंय, ज्याची जी काही फंक्शनॅलिटी आहे ती फंक्शनॅलिटी आपण कशा स्टोअर केली, युजर कॉन्टॅक्ट मध्ये स्टोअर केली. आणि त्याचा एक टॅग राईट करून त्याला आपण प्रोव्हाइडर केलंय. म्हणजे इथे युजर कॉन्टॅक्ट डॉट प्रोव्हाइडर, आणि त्याला आपल्याला कोणती व्हॅल्यू पास करायची, युजर हा व्हेरिएबल. कुणाला पास करायची, त्याला फक्त त्या टॅगच्या आतमध्ये राईट करायची. आपल्याला पास करायची डी कंपोनंटला. बस आता आपण डेटा पास केलाय, त्याला इम्पोर्ट करण्यासाठी डी कंपोनंट मध्ये यायची. आणि इथे आपल्याला काय इम्पोर्ट करायची माहितीये, जसं की कंपोनंट ए मध्ये आपण एक्सपोर्ट केले. काय एक्सपोर्ट केलं इथे, युजर कॉन्टॅक्ट. काय एक्सपोर्ट केलं इथे, युजर कॉन्टॅक्ट. मग जेव्हा कधी आपण इथे एक्सपोर्ट करतो ना, तेव्हा इथे करायला लागतं आपल्याला इम्पोर्ट कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला, आणि त्यामध्ये सांगायची काय इम्पोर्ट करायचे आपल्याला, युजर कॉन्टॅक्ट. केला, याला आपण इम्पोर्ट कुठून इम्पोर्ट केला, कंपोनंट ए मधून. त्यानंतर अजून एक आपल्याला लागणारे पॅकेज, जसं की त्या पॅकेजचं नाव आहे इम्पोर्ट यूज कॉन्टॅक्ट. ठीक आहे, यूज कॉन्टॅक्टला मी इम्पोर्ट केलं इथे. ओके, मग इम्पोर्ट केल्यानंतर मी इथे काय करणार, जस्ट एक व्हेरिएबल घेतला, त्या व्हेरिएबलला नाव दिलं युजर इक्वल टू काय करतो, की जो काही यूज कॉन्टॅक्ट आहे त्या यूज कॉन्टॅक्ट मधून, युजर नाही, यूज कॉन्टॅक्ट मधून काय करतो, युजर कॉन्टॅक्ट मधून असा काहीतरी डेटा कॅच करतो. केला, आणि सिंपल जस्ट मी काय करतो आता H2 मध्ये कर्ली ओपन करून त्यामध्ये तो युजर नावाचा व्हेरिएबल मी प्रिंट करतो. जसं आउटपुट पेजला आलं आणि ते रिफ्रेश केलंय. ओके, ओके, आपल्याला तिथं काय झालंय, डेटा भेटलाय. आता भेटलाय इथे डेटा. ही मेथड थोडीशी डी राईट नाही केलं तरी आपल्याला चालेल. ठीक आहे, डीला मी इथून रिमूव्ह करतो फक्त. आता सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलं. तर जो आपण कंपोनंट ए मध्ये व्हेरिएबल बनवला होता, तो कंपोनंट जो व्हेरिएबल आपलं कंपोनंट ए मध्ये बनवला होता तो आपल्याला कुठे ऍक्सेस करता आलाय, डी मध्ये ऍक्सेस करता आलाय. आपण कुणाला पाठवलाय का, असं केलंय का, ए कडून बी ला पाठवला, बी कडून सी ला, सी कडून डी ला, असं केलंय का, इथे नाही केलं. आपण डायरेक्टली काय केलंय, समजतंय का ऑनलाईन मेंबर, का कन्फ्युज झाला थोडंसं. ठीक आहे, कॉम्प्लिकेट पार्ट. तर आपल्याला काय करायची होती ते समजून घेतो. आपल्याला काय करायची होती, की जो काही कंपोनंट ए मध्ये आपण एक व्हेरिएबल बनवलाय असा काहीतरी एबीसी नावाचा. ओके, मग हा व्हेरिएबल आपल्याला काय करायची होती, ह्या डी कंपोनंट मध्ये ऍक्सेस करायची होती, किंवा त्याला आपल्याला यूज करायची होती. आपण मागाशी पाहिलं प्रॉप्स डिलीने काय करतो, की ए कंपोनंट कडून बी ला पाठवतो, बी कडून सी ला, सी कडून डी ला. मग ह्या मेथडनी काय होतं, की आपण जो काही डेटा पाठवतो, सपोज आपल्याकडे आता 4 पेज आहे, भविष्यात जाऊन आपल्याकडे 100 पेज आले, 200 पेज आले, तर आपण हीच मेथड यूज करणार का, नाही करणार ना. केली तरी काय होणार, थोडी कॉम्प्लिकेट होणार, त्यामध्ये थोडेसे बग्स वगैरे प्रॉब्लेम बहुत म्हणजे त्यातले भरपूर सारे इश्यू येऊ शकतात. मग React.js ने आपल्याला एक कॉन्सेप्ट दिलाय की यूज कॉन्टॅक्ट. ह्याने आपण काय करू शकतो, जसं आपण प्रॉप्सने स्टेप बाय स्टेपने डेटा पाठवतो, त्याच प्रकारे यूज कॉन्टॅक्टने आपण ए कडून डायरेक्टली आपण डी कंपोनंटला डेटा पाठवू शकतो, म्हणजे डेटा ऍक्सेस करू शकतो. मग मी जस्ट काय केलंय इथे, की जो आपल्याला यूज कॉन्टॅक्ट आहे, म्हणजे कोणता डेटा पाठवायची असेल, म्हणजे जिथून डेटा पाठवायची असेल तिथे काय करायची, की क्रिएट कॉन्टेक्स्ट ह्याला काय करायची, इम्पोर्ट करायची. कुणाला, क्रिएट कॉन्टेक्स्टला इम्पोर्ट करायची. ओके, इम्पोर्ट केलं जस्ट. ओके, बस इथं. त्यानंतर काय करायची, एक व्हेरिएबल घ्यायचा,
त्याला काय येणार, व्यार द्या, लेट द्या किंवा कॉन्स्ट द्या. मी ते कॉन्स्ट दिलंय आणि एक व्हेरिएबल घेतलाय, काही पण घ्या, तुम्हाला जो वाटेल तो व्हेरिएबल तुम्ही घेऊ शकता. जस्ट मी इथे घेतलाय एक युजर कॉन्टॅक्ट नावाचा व्हेरिएबल, आणि जो काही युजर कॉन्टॅक्ट नावाचा व्हेरिएबल आहे, जो आपण पॅकेज इन्स्टॉल केलं होतं क्रिएट कॉन्टॅक्ट, त्याची जी काही फंक्शनॅलिटी आहे ती फंक्शनॅलिटी मी कुठे स्टोअर केली, युजर कॉन्टॅक्ट मध्ये. ओके, जे जर समजलं असेल. मग त्यानंतर जो आपण हा व्हेरिएबल बनवलाय, त्या व्हेरिएबलचा मी काय केलाय, इथे एक टॅग राईट केलाय. काय राईट केलाय मी, टॅग राईट केलाय. आणि त्या टॅगला डॉट देऊन काय केलंय, प्रोव्हायडर केले. प्रोव्हायडर म्हणजे कोण, पाठवणारा. जो काय हा व्हेरिएबल आहे त्याचा मी टॅग राईट केला आणि त्याला डॉट देऊन काय केलं, प्रोव्हायडर केलं. प्रोव्हायडर म्हणजे कोण, की डेटा पाठवणारा. आणि त्यानंतर आपल्याला इथे व्हॅल्यू द्यायची आणि व्हॅल्यू मध्ये सांगायची की कोणता डेटा पास करायची, आपल्याला डेटा पाठवायची, हा व्हेरिएबल पाठवायचा होता. मग व्हॅल्यू मध्ये जस्ट मी युजर राईट केला बस. आणि मग डेटा कुणाला पाठवायची, की आपल्याला डेटा पाठवायची होती बी ला. आता सर तुम्हाला डाऊट असेल की आपल्याला डी ला ऍक्सेस करायची आणि तुम्ही बी ला का पाठवलंय. अरे बी ला पाठवण्याचं याचं रिझन आहे की ए चा चाइल्ड कोण आहे, बी आहे, सी नाहीये. ए चा चाइल्ड कोण आहे, बी आहे, सी आणि डी नाही. तर मग ए चा चाइल्ड बी आहे, बी चा चाइल्ड कोण आहे, सी आहे, आणि सी चा चाइल्ड कोण आहे, डी आहे. म्हणजे काय करणार, आपण ह्या बी ला डेटा पाठवला तर बी काय करणार, त्याच्या दोन्ही चाइल्डला काय करणार, डेटा पास करणार. जस्ट मी काय केलंय, तर बी ला डेटा पाठवलाय. बी काय करणार, त्याचे त्याचा चाइल्ड कोण आहे, बीचा सी चाइल्ड आहे. ओके, मग तो सी ला देईन आणि सी डी ला देईन. अशी काहीतरी आपल्याला मेथड होईल. ओके, जस्ट मी इथे बी ला पाठवला. त्यानंतर जो आपण डेटा पाठवलाय त्याला कॅच करण्यासाठी आपल्याला जिथे डेटा ऍक्सेस करायची तिथे आपल्याला जो काही आपण इथे व्हेरिएबल बनवला होता ना, कोणता, युजर कॉन्टॅक्ट, त्याला जस्ट इम्पोर्ट करायची. आता इथे बघा, युजर कॉन्टॅक्टला आपण इम्पोर्ट केलंय. कुठून केलंय, कंपोनंट ए मधून इम्पोर्ट केलंय. ओके, त्यानंतर युजर कॉन्टॅक्टला एक इम्पोर्ट केलंय. जिथे आपल्याला डेटा ऍक्सेस करायला लागतो ना, तिथे आपल्याला युजर कॉन्टॅक्ट हे पॅकेज लागतं. ओके, जस्ट एवढं इम्पोर्ट वगैरे केलंय. त्यानंतर एक व्हेरिएबल घेतला युजर नावाचा आणि तिथे सांगितलं यूज कॉन्टॅक्ट. जो काही युजर कॉन्टॅक्ट मध्ये डेटा प्रोव्हाइड केलाय तो काय करतो, कॅच करतो. यूज कॉन्टॅक्ट हा एक फंक्शन आहे आणि त्या फंक्शन मधून आपण काय करतो, की जो काही युजर कॉन्टॅक्ट मध्ये डेटा आहे तो डेटा आपण कॅच करतो आणि युजर नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलाय. जस्ट इथे मी व्हेरिएबल प्रिंट केलाय. अजून पण कॉम्प्लिकेट वाटतंय.